कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरोबा सायकर वस्ती येथील ग्रामस्थांनी केलेल्या आर्थिक मदतीमधून भैरोबा सायकर वस्ती शाळेचे रंगरूप पालटून गेले आहे। मिशन आपुलकीमधून शाळा रंगकामाचा प्रस्ताव शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत येवले यांनी ग्रामस्थांपुढे मांडला। त्यास प्रतिसाद देत लोकवर्गणीला सुरुवात झाली आणि शाळा रंगकामात महाराष्ट्रात नावाजलेले श्रीकांत आर्ट्स यांच्याकडून शाळेचे रंगकाम करून घेण्याचे ठरले आणि बघता बघता शाळेने कात टाकली। सुंदर, बोलकी आणि गावाच्या सौंदर्यीकरणात भर टाकणारी एक वास्तू म्हणून शाळेकडे सर्वजण पाहू लागले। शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा ही उक्ती भैरोबा सायकर वस्ती येथील ग्रामस्थांनी सार्थ ठरवली आहे। शाळेच्या या बदलत्या रूपाकडे पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। या कामी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक, युवक मंडळे व ग्रामस्थांचे योगदान लाभले। शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत येवले व सहशिक्षिका सुनंदा जगताप यांनी आपल्या कल्पकतेमधून छान असे शाळा रंगकाम करून घेतले। मुख्याध्यापक हनुमंत येवले यांनी ग्रामस्थांचे आम्हाला कायम सहकार्य असते असेही यावेळी सांगितले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरोबा सायकर वस्तीच्या कुठल्याही कामासाठी या ठिकाणी ग्रामस्थांची फार मोठी मदत असते। आता हे शाळेचं जे रंगकाम केलं आहे, या रंगकामासाठी फक्त ग्रामस्थांना शब्द टाकला की आपल्या शाळेचा रंग खूप जुना झाला आहे, आपण बदलूया, तर लगेच लोकवर्गणीला सुरुवात झाली आणि हे शाळेचं संपूर्ण रंगकाम लोकांच्या मदतीतून मिशन आपुलकीमधून पूर्ण झालं। फक्त रंगकामच नाही तर यापूर्वीही लोकांच्या सहकार्यामधून शाळेची अनेक कामं झालेली आहेत। इथल्या भैरोबा सायकर वस्तीच्या ग्रामस्थांचं खूप चांगलं असं सहकार्य शाळेला आहे। ते म्हणतात की खाजगी शाळांना एवढी मोठी फी देण्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषद शाळांना जर मदत केली तर त्यामध्ये सगळ्यांचीच मुलं शिकतील। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोकाटे याबद्दल बोलताना म्हणाले, जिल्हा परिषद शाळा भैरोबा सायकर वस्ती येथे शाळेचे पूर्वीचे रंगकाम खूप खराब झाल्यामुळे सरांनी लोकसहभागातून मिशन आपुलकी अंतर्गत शाळेचे रंगकामाचे ठराव मांडला व सर्व ग्रामस्थांनी त्याला भरपूर मदत करून शाळेचे रंगकाम केले व वेळोवेळी मदत केली आणि मिशन आपुलकी अंतर्गत सर्वांनी सहकार्य केले। त्यामुळे शाळेचा भरपूर असा कायापालट झाला। यामुळे या शाळेतील कोणीही विद्यार्थी बाहेर शाळेत जात नाही।